उन्हाळा म्हटलं की सुट्ट्या, गावची जत्रा, लग्नाचे निमंत्रण, तशीच बरीच काही मज्जा. त्याचबरोबर आंबे, चिक्कू, द्राक्षे यासारखे चविष्ट फळं खाण्याचीही मज्जा. उन्हाळ्यामध्ये थोडीशी काळजी घ्यायला हवी ती उन्हापासून वाचण्याची आणि त्यापासून होणाऱ्या आजारांची. उन्हापासून किंवा उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या आजारांबद्दल माहिती घेताना आपण अगोदर माहिती घ्यायला हवी ती आपली बॉडी वेगवेगळ्या वातावरणामध्ये बॉडी टेम्परेचर कसं मेंटेन करते त्याबद्दल. आपल्या बॉडीचं टेम्परेचर एका सर्टन लिमिटमध्ये मेंटेन असतं. बाहेर जर थंडी सुरू झाली तर बॉडी हीट बनवणं तयार करायला लागते आणि जर बाहेर वातावरणामध्ये जर गरमी असेल तर बॉडी स्वतःला कूल करायला सुरू करते. हे कसं होतं बरं, तर आपल्या बॉडीमध्ये एक मेकॅनिझम असतं टेम्परेचर रेग्युलेशनचं आणि त्याचं सेंटर असतं ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस या नावाने. तर त्या हायपोथॅलॅमसमध्ये आपल्या बॉडी टेम्परेचरचा एक सेट पॉईंट असतो. त्याच्यावरती किंवा त्याच्या खाली जर टेम्परेचर जायला लागलं तर बॉडी त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. खूप थंडी पडली तर आपल्याला थंडी वाजते, हे सर्वांनीच अनुभवलं असेल. आपण थरथर कापतो. हे असं का होतं? त्याच्या मागचं रिझन असतं, ज्यावेळेस टेम्परेचर कमी व्हायला लागतं त्यावेळेस बॉडी आपल्या ज्या हातापायांमधल्या ज्या नसा असतात त्याला कन्स्ट्रिक्ट करते, अंकुंचन पावते आणि त्याचबरोबर आपली मसल ॲक्टिव्हिटी वाढवते, ज्याच्यामुळे आपण थरथर कापतो. आणि ती मसल ॲक्टिव्हिटी वाढवल्यानंतर त्याच्यामध्ये हीट जनरेट होते आणि हीट लॉस कमी होतो. ह्या दोन्ही गोष्टी झाल्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर आपोआपच वरती जातं आणि आपल्याला थंड हवामानापासून प्रोटेक्शन मिळतं. आता याच्या अगदी विरुद्ध गोष्ट घडायला लागते जेव्हा हवामानामध्ये किंवा वातावरणामध्ये खूप गरमी असते. त्यावेळेस होतं काय, तर आपल्या हातापायांच्या नसा प्रसरण पावतात, म्हणजे मोठ्या होतात, ज्यामधून हीट लॉस व्हायला सुरू होते आणि त्याचबरोबर आपल्याला खूप घाम यायला लागतो. तर त्या घामाने आपली बॉडी थंड होते. हे जे मेकॅनिझम असतं हे मेकॅनिझम रेग्युलेट होतं आपल्या ब्रेनमधून. आता इमॅजिन करा, एखादी व्यक्ती उन्हामध्ये काम करायला लागली. काम करते म्हणजे स्नायूची ॲक्टिव्हिटी चालू आहे, त्यामधून हीट जनरेट होणार आणि त्याचबरोबर वातावरणामध्ये खूप जास्त गरमी आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे बॉडी स्वतःचं टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करते. मग ती कसं करणार? जसं मी सांगितलं तसं की पेरिफेरल वेसल डायलेट करणार आणि त्याचबरोबर ती सुरू करते घाम आणण्यासाठी. तर घाम यायला लागतो, पण हे थोडा वेळ चालतं. थोडा वेळ झाल्यानंतर बॉडीकडे पाण्याचा जो स्टॉक असतो किंवा इलेक्ट्रोलाइटचा स्टॉक असतो तो कमी व्हायला लागतो. त्याचबरोबर नसा डायलेट झाल्यामुळे बीपी कमी व्हायला लागतो. या कंडिशनमध्ये बीपी अगदीच कमी झाला तर शरीरातील महत्त्वाच्या अवयवांसाठी रक्तपुरवठा कमी पडेल याची भीती बॉडीला वाटते आणि त्याच्यामुळे होतं काय, तर बॉडी नसा ज्या प्रसरण पावल्या होत्या त्याला परत अंकुंचन पावते आणि घाम येण्याची जी प्रक्रिया आहे त्याला बंद करते. पण याचा उलटा इफेक्ट होतो. ह्या दोन्ही गोष्टी कमी झाल्यामुळे बॉडीला स्वतःचं टेम्परेचर कंट्रोलमध्ये ठेवता येत नाही आणि मग बॉडीचं टेम्परेचर अधिक आणि अधिक असं वाढत जायला लागतं. हे वाढलेलं टेम्परेचर ज्यावेळेस 105च्या वरती जातं त्यावेळेस बॉडीमधील वेगवेगळ्या क्रिया बंद पडायला सुरू होतात आणि त्याच्यामधूनच निर्माण होतो तो म्हणजे हीट स्ट्रोक, ज्याला आपण उष्माघात म्हणतो. हा उष्माघात खूप भयंकर आजार आहे, कारण तो जर 100 लोकांना झाला तर त्यातले 60 ते 80 लोक मरतात. पण हा आजार थांबवण्यासारखा आहे. थांबवण्यासाठी छोट्या प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. त्या प्रिकॉशन्स मी तुम्हाला सांगतो. त्या जर फॉलो केल्या तर उन्हामध्ये काम करणाऱ्या मजुरांमध्ये किंवा ॲथलेटमध्ये उष्माघात होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि त्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचू शकतो. आजार थांबवण्याचे 2 बेसिक फंडे आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे गरमीपासून दूर राहणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्षारयुक्त पाणी रोजच्या आपल्या पिण्यामध्ये असणं आणि तेही थोडंसं जास्त प्रमाणात पिणं. तर गरमीपासून कसं दूर राहता येईल, तर ज्या व्यक्तींना रोज दिवसभर काम करावं लागतं त्यांनी मोस्टली कामाचा महत्त्वाचा भाग सकाळी ऊन पडण्याच्या अगोदर आणि संध्याकाळी ऊन कमी झाल्याच्या नंतर करायला हवा. त्याचबरोबर मधल्या कडक उन्हाच्या टायमिंगमध्ये त्यांनी आराम करणं गरजेचं आहे. उन्हामध्ये काम करत असताना जो घाम येतो तो घाम पुसणं ही चुकीची गोष्ट असते. घाम न पुसणं बॉडीसाठी जास्त फायद्याचं असतं. त्याचबरोबर काम करत असताना मधून ब्रेक घेऊन आपण पूर्ण तोंड हात पाय धुणे किंवा थंड पाण्याने आंघोळ करणे हेही केलं पाहिजे. त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर कमी होण्यास मदत होते. मग आता उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हामध्ये काम करत असताना किती पाणी प्यायचं असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पाणी तेवढं प्यायचं जेणेकरून तुमची लघवी पाण्यासारखी होईल, ना की पिवळी होईल. जेवढी जास्त पिवळी लघवी होईल तेवढं समजून घ्यायचं की आपण पाणी कमी पितोय. तर त्या हिशोबाने पाणी पित राहायचं. आणि क्षारयुक्त पाणी का पिणं गरजेचं आहे, कारण घामामध्ये जेव्हा पाणी जातं त्याचबरोबर क्षारही जातात. आपण जर साधं पाणी पिलं तर त्याच्यामध्ये क्षार नसतात, फक्त पाणी असतं. मग क्षारांचं प्रमाण कमी व्हायला लागतं. क्षार कसे वाढवणार, तर त्यासाठी वेगळी काही करायची गरज नाही आहे. त्यामध्ये सोपी गोष्ट आहे. जसं
गावाकडे कैरी कापून त्याच्यावरती मीठ टाकून किंवा लोणचं अशा गोष्टी खाल्ल्या जातात, किंवा मसाला ताक ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, अशा गोष्टी पिल्या जातात. तर ह्या गोष्टींचं सेवन जास्तीत जास्त वाढवलं पाहिजे आणि त्याचबरोबर पाणीही भरपूर पिलं पाहिजे. चला तर मग या उन्हाळ्यामधल्या जत्रा एन्जॉय करू, मित्राचं लग्न एन्जॉय करू, त्याचबरोबर आंबा, चिक्कू, द्राक्षे सगळे फळं एन्जॉय करू आणि उष्माघातापासून पण दूर राहू. धन्यवाद.